नमस्कार. मुंबईमध्ये सध्या वेदपाठक आणि पांढरी पट्टी अशा प्रकारचा एक वाद निर्माण झालेला आहे. एका सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू यांच्यासाठी एका जैन कुटुंबाने पांढरी पट्टी आखली ऑइल पेंटनी आणि सोसायटीमध्ये वाद निर्माण झालेला आहे. खरं पाहता सोसायटीने परवानगी देताना इतरांना देखील विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. एक नोटीस बोर्डवर चिटकवायला पाहिजे होती, जेणेकरून कोणाची हरकत असेल तर त्यांना ती आधीच नोंदवता आली असती आणि त्यामुळे हा वादच उद्भवला नसता. दुसरी गोष्ट, जैन धर्म आणि हिंदू धर्म एकच आहे, त्यामुळे जैन धर्म आणि हिंदू धर्मात कुठल्याही प्रकारे फूट पडेल, आपणच एकमेकांशी भांडत राहू, अशा प्रकारच्या गोष्टींना आपण थारा देता कामा नये. आता तुम्ही माझ्या मागे बघताय, हे आमचं देवघर आहे आणि या देवघरामध्ये तुम्हाला पार्श्वनाथ भगवान यांचीसुद्धा या ठिकाणी मूर्ती दिसत असेल. म्हणजे ही काय मी आत्ता लावलेली नाही, म्हणजे माझ्या घरी कधी कोणी आलं तरी त्यांना कायम बघायला मिळेल. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घरात जैन पार्श्वनाथ आहेत आणि आम्ही त्यांची पूजा करतो. बघा, हिंदू धर्म आणि जैन धर्म यात कोणताही फरक नाही. फक्त जसे आपल्याकडे काही संत परंपरा आहे तशी त्यांच्याकडे सुद्धा संत परंपरा आहे, तीर्थंकर परंपरा आहे. 24 तीर्थंकर आहेत त्यांच्याकडे आणि त्यांनी सांगितलेल्या काही मार्गदर्शक तत्वांना ते अनुसरण करतात. त्यामुळे आपण एकमेकांमध्ये भांडण्यात अर्थ नाही. आता याच्यामध्ये जैन कुटुंबाने सुद्धा किंवा इथून पुढे सुद्धा जैन कुटुंबांनी कोणती काळजी घ्यायची आहे याविषयी मी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन करेन. की पांढरी पट्टी ऑइल पेंटची मारल्यामुळे काय 2-3 अंश सेल्सिअस वगैरे काहीतरी चटका कमी बसतो पायाला वगैरे, त्याला काही अर्थ नाही. म्हणजे ऑइल पेंट मारून खरं तर तिथे जे काही मी पाहिलं त्या सोसायटीमध्ये आजूबाजूला झाडं आहेत, उद्यान आहे आणि तिथून ती पांढरी पट्टी ऑइल पेंटची मारली आहे. आता तिथे मुंग्या फिरत असणार, अनेक प्रकारची पाखरं तिथे उडत असणार, छोटी छोटी, अगदी डोळ्याला न दिसणारी सुद्धा. तर त्या ऑइल पेंटला अनेक मुंग्या चिटकलेल्या असू शकतात, अनेक पाखरं चिटकली, त्यामुळे लक्षावधी नव्हे कोट्यावधी जीव हत्या त्या ठिकाणी झालेली आहे. खरं तर आपला हेतू शुद्ध होता, आपला हेतू चांगला होता की जैन मुनींच्या पायाला चटका बसू नये, पण त्या ठिकाणी कोट्यावधी सूक्ष्मजीवांची हत्या झालेली आहे. असं इथून पुढे किमान होऊ नये म्हणून आपण जैन मुनी जेव्हा येणार असतील ते येण्यापूर्वी तुम्ही रेड कार्पेट टाका, पूर्ण पट्टी टाका, एक अर्ध्या तासाने परत काढून घ्या. त्यामुळे कोणाला, म्हणजे जैन मुनींना सुद्धा चटका पण लागणार नाही. रेड कार्पेटवरून कपड्यावरून चालल्यामुळे बिलकुल चटका लागणार नाही आणि जीव हत्या पण होणार नाही आणि कोणाची मनं दुखावण्याचाही प्रश्न येणार नाही. इथून पुढे सर्व जैन बांधवांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया रेड कार्पेटची पट्टी इथून पुढे मागवावी, ऑइल पेंट लावू नये. आणि वेद पाठक असो किंवा आणखीन कोणी असो त्यांनाही माझं आव्हान आहे, आता हा वाद थांबवा, कारण जैनसुद्धा आपलेच आहेत आणि आपण एकमेकांशी भांडत राहण्यापेक्षा एकमेकांशी सलोख्याने वागलं पाहिजे, अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती आणि आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.